नमस्कार. मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जर पती नांदवतही नसेल, घटस्फोटही देत नसेल आणि तो जर म्हणत असेल की खर्चही देणार नाही, मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं आहे तुला कर, आणि जर त्याने बराच तुमच्या विरुद्ध अन्याय अत्याचारही केलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये महिलांजवळ कायदेशीर पर्याय काय आहेत? ओके. तर ह्याच बाबींबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कायद्याच्या माहितीसाठी. तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, आता तुम्ही पती-पत्नी आहात. काही झाले असतील तुमच्यामध्ये झगडे भांडणं वगैरे. आता चूक कोणाची आहे किंवा काय ते नंतर कोर्टात जेव्हा केस चालेल तेव्हा समजून येईल. पण समजा तुम्ही पत्नी आहात आणि तुम्हाला पतीसोबत नांदायचंय, पण पती तुम्हाला नांदवत नाहीये, घटस्फोटही देत नाहीये, तुम्हाला मूल-बाळ असेल किंवा नसेल, तुम्हाला खर्चही देत नाहीये, मेंटेनन्सही देत नाहीये आणि त्याने जर तुमच्या विरुद्ध अन्याय, अत्याचारही जर केलेला असेल, तर याच्या संदर्भामध्ये आपल्या भारतामध्ये कायदे आहेत. जर समजा तुम्हाला पतीसोबत नांदायचं असेल, तर तुमच्याजवळ कायदेशीर काय काय पर्याय आहेत? ओके. जर तुम्हाला पतीसोबत नांदायचं आहे, तर तुम्ही पतीविरुद्ध नांदायला घेऊन जाण्याची केस दाखल करू शकता कोर्टामध्ये वकिलांमार्फत. ही पहिला कायदेशीर पर्याय झाला. आणि दुसरं, जर त्याने तुमच्या विरुद्ध अन्याय अत्याचार केलेला आहे किंवा अजून करतही असेल, मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला देतही असेल, तर आपल्या भारतामध्ये एक कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा. हा कायदा आहे. ह्या कायद्याप्रमाणे तुम्ही कोर्टामध्ये पतीविरुद्ध किंवा पतीचे जे कोणी नातेवाईक आहे, तुम्हाला ज्यांनी कोणी म्हणजे तुम्ही ज्या पतीच्या घरामध्ये राहत होता तिथं तुम्हाला ज्यांनी कोणी त्रास दिला, जसं पती, त्याचे आई वडील, भाऊ बहीण किंवा जे कोणी त्याचे नातेवाईक, जेव्हा तुम्ही त्या घरामध्ये राहत होता तेव्हा त्यांनी जर त्रास दिला असेल, तर अशा ह्या व्यक्तींविरुद्ध तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रमाणे कोर्टामध्ये केस फाईल करू शकता. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे हा जरा इंग्लिश मधला शब्द आहे. मराठीमध्ये कायद्याचं नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा आणि इंग्लिशमध्ये त्याला बोलतात प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. तर ह्या कायद्याप्रमाणे तुम्ही पती किंवा त्याचे नातेवाईक, ज्या वेळेस तुम्ही त्या घरात राहायचे त्यावेळेस जे कोणी त्याचे नातेवाईक असतील, तुम्हाला त्रास, मानसिक शारीरिक त्रास दिला असेल, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही या कायद्याप्रमाणे कोर्टामध्ये केस दाखल करू शकता. तर आता समजा तुम्ही कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्याप्रमाणे पती विरुद्ध किंवा त्याच्या नातेवाईकांविरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल केली, तर तुम्हाला काय काय अधिकार आहेत या केसमधून तुम्ही कोर्टापासून मागू शकता. तर पहिलं म्हणजे की तुम्ही पतीने तुम्हाला आणि मुलांना खर्च द्यावा, मेंटेनन्स द्यावा, हे तुम्ही मागू शकता. जर तुम्हाला पतीच्या घरामध्ये राहायचंय, तर त्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकारही देखील तुम्ही कोर्टापासून मागू शकता. पती किंवा त्याचे नातेवाईक तुम्हाला जर मानसिक शारीरिक त्रास देत असतील, तर त्यांनी तुमच्या त्या म्हणजे पतीने आणि त्याच्या नातेवाईकांनी तुमच्या विरुद्ध मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला देऊ नये असे आदेशही, प्रोटेक्शन ऑर्डरही तुम्ही कोर्टापासून मागू शकता. जर समजा तुम्हाला पतीच्या घरामध्ये राहणं प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे तिथं तुम्हाला खूप त्रास होतोय, तिथं राहायला जमत नाहीये काही कारणास्तव, तर तुम्ही तुमच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करून द्यावी पतीने, असे देखील आदेश तुम्ही कोर्टापासून घेऊ शकता. जर तुमचं स्त्रीधन पतीने घेतलं असेल, त्याच्याजवळ ठेवून घेतलं असेल जबरदस्ती, तर तुमचं स्त्रीधन देखील त्याने तुम्हाला परत द्यावं असेही कोर्टापासून तुम्ही आदेश घेऊ शकता. आणि जेव्हापर्यंत केस चालू आहे, ही केस चालू असताना देखील तुम्हाला खर्च देण्यात यावा, मेंटेनन्स देण्यात यावा, असे देखील तुम्ही आदेश घेऊ शकतात. आणि परमनंट देखील तुम्ही म्हणजे या कायद्याप्रमाणे मेंटेनन्सचा जो आहे आदेश घेऊ शकतात कोर्टापासून, जर नवरा सांभाळायला तयारच नसेल तर तुमच्यासाठी, मुलांसाठी मेंटेनन्स घेऊ शकता. आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील तुम्ही पतीपासून मागू शकता या कायद्याप्रमाणे. ओके. असे बरेच म्हणजे अजून काही अधिकार, ऑर्डर्स वगैरे आहेत, ह्या कायद्याप्रमाणे तुम्ही कोर्टापासून मागू शकता. आणि कोर्टाने जर त्याला आदेश दिले मेंटेनन्स दे म्हणून किंवा मुलांचा शिक्षणाचा खर्च कर, पत्नीसाठी घराची राहण्याची व्यवस्था वगैरे कर म्हणून किंवा इतर कोणते आदेश, तर त्या पतीला ते करणं भाग्यच आहे. ओके. ती गोष्ट वेगळी, नंतर तो अपीलमध्ये किंवा रिव्हिजनमध्ये जाईल तेव्हा काय होईल काय नाही ते सांगता येत नाही. पण जर कोर्टाने इथं आदेश दिला आहे, तर त्याला त्या आदेशाचं पालन करणं हे गरजेचंच आहे. ओके. तर आता आपण किती 2 केसेस बघितल्या. एक म्हणजे पहिली पती विरुद्ध नांदायला घेऊन जाण्याची केस, दुसरी डोमेस्टिक व्हायलन्सची केस. आता आपण तिसरी एक केस बघूया. ती तिसरी केस म्हणजे सेक्शन 144 प्रमाणे पतीविरुद्धच ही केस दाखल करता येते. जर तुम्ही हसबंड वाईफ असाल तर, म्हणजे पत्नी पतीविरुद्ध ही केस दाखल करू शकते कोर्टामध्ये. सेक्शन 144 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ह्या कायद्याप्रमाणे.
ह्या सेक्शन प्रमाणे, ह्या कायद्याच्या ह्या 144 सेक्शन प्रमाणे तुम्हाला पतीपासून मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे, पोटगी मागण्याचा अधिकार आहे तुमच्यासाठी आणि मुलांसाठी. पोटगी मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे या कायद्याप्रमाणे. ओके. आता महत्वाचा मुद्दा असा, जर तुमच्या मनामध्ये असा डाऊट असेल की पती जर बोलत असेल की तू कोर्टामध्ये केस कर किंवा काय करायचंय कर, मी मेंटेनन्सच देणार नाही किंवा काय तुला खर्चच देणार नाही, तर तुम्ही त्याच्यावर एवढं लक्ष द्यायचं नाही. तुम्ही कोर्टामध्ये तुमची कायदेशीर लढाई जी आहे ती लढायची असते. ओके. जर कोर्टाने त्याला जर आदेश दिला ना की पत्नीला मेंटेनन्स दे किंवा मुलांना मेंटेनन्स वगैरे दे म्हणून, तर त्याला तो मेंटेनन्स पोटगी द्यायचीच आहे. ती गोष्ट वेगळी, त्यालाही अपील करायचा, रिव्हिजन वगैरे जे काही पुढे म्हणजे तो दाद मागू शकतो, न्याय मागू शकतो त्याच्यासाठी, जर त्याच्या विरुद्ध जर एखादी कोर्टाने ऑर्डर केली असेल तर. ओके. नंतर त्या अपीलमध्ये रिव्हिजन मध्ये काय आदेश येईल ती नंतरची गोष्ट आहे. पण जर आता जर कोर्टाने त्याला आदेश दिला आहे ना, तर त्याला त्या आदेशाचं पालन करणं गरजेचंच आहे. आणि एक अजून सांगायचं झालं तर, जो मी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची जी केस सांगितलेली ना, त्या केसमधून तुम्ही कॉम्पेन्सेशन देखील मागू शकता पतीपासून. म्हणजे जे काही त्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना, तर त्याची नुकसान भरपाई वगैरे देखील तुम्ही मागू शकता तुमच्या पतीपासून. ओके. तर आता गोष्ट अशी येते, बऱ्याच वेळेस काय होतं की पतीविरुद्ध मेंटेनन्सची ऑर्डर तर होते, पण पती जो आहे ना तो ते पैसे भरत नाही मेंटेनन्सचे लवकर. ओके. म्हणजे कोर्टाने त्याला आदेश तर दिलाय की पत्नीला मेंटेनन्स वगैरे दे म्हणून, पण तो बऱ्याच वेळेस जे आहे ते पैसे लवकर भरत नाही कोर्टात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आहे ना त्याच्या विरुद्ध डिस्ट्रेस वॉरंट काढण्याचा अर्ज द्यायचा कोर्टामध्ये. मग त्याच्या मालमत्ता वगैरे किती आहे किंवा काय त्याचा पंचनामा होऊन असा रिपोर्ट येतो कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतरही जर तो पैसे जर भरत वगैरे नसेल तर त्याची मालमत्ता विकूनही तुमचे पैसे रिकव्हर केले जातात, किंवा त्याच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट म्हणजे त्याला जेलमध्ये टाकण्याचं देखील म्हणजे असे आदेश होऊ शकतात. म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट इश्यू होऊ शकतं त्याच्या विरुद्ध. जर वॉरंट त्याच्या विरुद्ध इश्यू झालं तर त्याला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं जर तो पैसे वगैरे भरत नसेल तर. ओके. तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तुमच्या मनामध्ये जर हा डाऊट असेल की पती जर कामधंदा करत नाही किंवा काय, तो जरी काम धंदा करत नसेल किंवा काय, तर त्याने काम वगैरे करावं किंवा काय इन्कम जनरेट करावी. जर त्याला काम वगैरे होतं, नोकरी वगैरे होती, पण त्याने नोकरी सोडून दिली स्वतःहूनच, ओके, की पत्नीला मेंटेनन्स द्यावा लागेल म्हणून, तर हे असं चालणार नाही. त्याला मेंटेनन्स जो आहे तो पत्नीला द्यावाच लागणार आहे. ओके. जर तुमचे काही प्रश्न असतील ह्या पती पत्नीच्या केसेसच्या संदर्भामध्ये किंवा घटस्फोटच्या संदर्भामध्ये, आता ह्या व्हिडिओमध्ये मी घटस्फोटच्या केसबद्दल तर बोललेलो नाहीये, कारण त्या घटस्फोट डिवोर्सची जी केस आहे ना त्या केसबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. पण ह्या केसमध्ये फक्त पत्नीला जर पतीसोबत नांदायचं असेल किंवा त्याच्यासोबत राहायचं असेल, पतीपासून मेंटेनन्स घ्यायचा असेल, तर त्याच गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. मी हे जे काही तुम्हाला कायदे वगैरे सांगितले आहेत त्या कायद्यांप्रमाणे काय तुम्हाला मिळू शकतं कोर्टापासून किंवा काय, हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी अजून बरेच छोटे छोटे काही प्रोसेस असते या कायद्यांमध्ये ती केस वगैरे चालवण्यासाठी. पण जे काही महत्वाचं होतं ह्या केसेसच्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील, आता म्हणजे बरेच, आता ह्या गोष्टी तर सांगितल्या, पण तुमचे काही प्रश्न असतील तर आता त्या प्रश्नांनाही मी प्रयत्न करेल की उत्तर देईल. पण तुम्ही लोकांनी तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते कमेंटमध्ये विचारा. जेव्हापर्यंत मला तुमचे प्रश्न समजणार नाही तर मी उत्तर कसं देईल. ओके. म्हणून तुम्ही प्रश्न देखील विचारणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मी ह्या टॉपिकवर बनवेल. जर पत्नीला ठेवायचंय, पत्नीला नांदवायचंय, पण पत्नीच नांदत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये पतीजवळ काय अधिकार आहेत. जर त्याची पत्नी काही कारण नसताना सोडून गेली किंवा ती सारखं सारखं झगडे भांडणं वगैरे करून निघून जाते, मग पतीलाही त्रास होतो, तर पतीजवळ कायदेशीर काय पर्याय आहेत, पती काय कायदेशीर कारवाई करू शकतो पत्नी विरुद्ध, तर त्याच्या संदर्भामध्ये मी जे आहे ना तो दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती देईल. ओके. व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.